नमस्कार, मी आहे श्रद्धाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू, जे की अगदीच दगडासारखे न होता हाताने इझिली तुटतील आणि तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू आज आपण बनवून घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तिळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर हे सुद्धा मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी सर्वात आधी घेते 1 प्लेट तीळ घेते. ज्या प्लेटनं आपण तीळ मोजून घेतली त्याच प्लेटनं मी गूळसुद्धा मोजून घेतलेला आहे. आणि साधारण इथे मी घेतलेले आहे, जेवढे तीळ घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचे प्रमाण आपल्याला आवडत असेल तर टाकायचं आहे, किंवा कमी किंवा जास्त करू शकता. इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, जेवढी आपण तीळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर तुम्ही अर्धा किंवा 1 किलोच्या प्रमाणात जरी तीळ घेतलात तर 1 किलो तीळ घेतलात तर 1 किलो गूळ घ्यायचा आहे. हे ॲक्युरेट प्रमाण आहे. आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला किती आवडतं, शेंगदाण्याचं प्रमाण त्यानुसार आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर इथं मी शेंगदाणे भाजून त्याचे साली काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही हे प्रमाण पाहिलेलं आहे. आता लगेचच गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 ते 1.5 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचे. साजूक तूपने तिळाच्या लाडूला खूपच मस्त टेस्ट येते, त्यामुळे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपण जी तीळ मोजून घेतलेली आहे ती तीळ आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला तीळ मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. साधारण 3 ते 4 मिनटं लागतात तीळ मस्त फुलेपर्यंत भाजून घेण्यासाठी. मैत्रिणींनो, इथं आपल्याला एक लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला तीळ अगदी मंद आचेवरती भाजायची आहे, हाय फ्लेम करून भाजायची नाही आहे. तीळ थोडासा इथे वेळ लागतो, पण अगदी मंद आचेवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी की आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर मस्त अशी तीळ फुललेली आहे. आता छान अशी भाजूनसुद्धा झालेली आहे. आता आपण भाजून घेतलेली तीळ एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता सेम पॅनमध्ये आपल्याला त्याच पॅनमध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला गुळाला देखील छान मेल्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे, गूळसुद्धा मेल्ट करून घेत असताना अगदी मंद आचेवरतीच गूळ देखील मेल्ट करून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम कुठेही हाय करायचा नाही आहे, हाय किंवा मीडियम फ्लेम नाही करायचा, अगदी मंद आचेवरतीच आपल्याला तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर हे पाहू शकता, साधारण 2 मिनिटानंतर गूळ वितळून झालेला आहे. आता आपल्याला गूळ कुठपर्यंत शिजवून घ्यायचा आहे ते पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता, साधारणतः गुळाला एक उकळी येत आहे, तुम्ही इझिली पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये आणि थोडासा गुळाचा पाक आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडून पाहायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी हे गुळाचा पाक तयार झालेला या पाण्यामध्ये सोडून घेते आणि आता आपण हाताच्या मदतीने चेक करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, हा पाक जेलीसारखा तयार झालेला आहे. आपल्याला इतकाही पाक जेलीसारखा नको आहे. जेवढा चिक्कीला हार्ड पाक लागतो, म्हणजेच घट्ट पाक लागतो, तसाही आपल्याला पाक नको आहे. चिक्कीपेक्षा थोडासा कमी घट्ट आपल्याला पाक हवा आहे. तर अजून आपल्याला 1 ते 1.5 मिनटं पाकला छान शिजवून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये सोडून बघूयात. तर तुम्ही पाहू शकता, मस्त असा पाक तयार झालेला आहे. इझिली असा एक गोळा तयार होतोय, म्हणजेच परफेक्ट, हाताला कुठेही चिकट लागत नाही आहे, म्हणजेच आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त म्हणजेच घट्ट पाक बनवायचा नाही. जर तुम्ही घट्ट पाक बनवलात तर लाडू देखील दगडासारखे बनतात, त्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा जास्त घट्ट पाक बनवायचा नाही आहे. इथेच याच प्रोसेसला आपल्याला लगेचच आपण भाजून घेतलेली तीळ टाकून घ्यायची आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर. तर हे सर्व साहित्य टाकून झाले की लगेचच आपल्याला या गुळामध्ये हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे, तीळ आणि शेंगदाणे, आणि साधारण फक्त अर्धा सेकंद गुळामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा सेकंदानंतर लगेचच गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त देखील वेळ गॅसचा फ्लेम ऑन नाही ठेवायचा. ज्यावेळेस आपण तीळ आणि शेंगदाणे टाकतो गुळाच्या पाकामध्ये त्यावेळेस. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जरी तुम्हाला आता हे तिळाच्या लाडूचं मिश्रण पातळ दिसत असेल तरीही ज्यावेळेस हे थंड होतं त्यावेळेस ते ऑटोमॅटिक खूप जास्त घट्ट व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला एवढंच पातळ तिळाच्या लाडूचं मिश्रण हवं आहे. तुम्ही पाहू शकता, तिळाच्या लाडूच्या मिश्रणाने ऑटोमॅटिक
पान सोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच परफेक्ट तिळाच्या लाडूचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच हे तिळाच्या लाडूचं मिश्रण एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. आणि आपल्याला एक पाण्याची वाटी घ्यायची आहे, थंड पाण्याची वाटी घ्यायची आहे. ते पाणी थोडंसं हाताला लावून घ्यायचं आहे आणि लगेचच हे लाडूचं मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचं आहे. थंड पाण्याचा हात लावल्यामुळे हे तिळाच्या लाडूचं मिश्रण आपल्या हाताला भाजणार नाही. हलकंसं कोमट होईपर्यंत सुद्धा आपल्याला वाट नाही बघायची आहे. लाडूचं मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचा आहे. एकदा का तिळाच्या लाडूचं मिश्रण थंड झालं तर त्यावेळेस आपण लाडू नाही बनवून घेऊ शकत. त्यामुळे गरम असेपर्यंतच तिळाच्या मिश्रणाचे लाडू पटापटा बनवून घ्यायचे आहे. दुसरा लाडू बनवून घेत असताना सुद्धा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लाडूचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि लाडू सर्व बनवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने. तर यंदाच्या मकर संक्रांतीला दगडासारखे लाडू न बनवता अगदीच तोंडात टाकतील असे तिळाचे लाडू बनवून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.